नमस्कार, पुरोगामी टीव्ही न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आर्वी पुलगाव रस्त्यावर टिप्परने चोरीची रेती वाहून नेताना आरोपी अटक। आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान रोहनाकडून पुलगाव कडे जाणारा एक निळ्या रंगाचा टिप्पर वाहन किंमत अंदाजे 15 लाख हा वर्धा नदी घाटातील रेती वाहून नेताना उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कालखिले यांच्या गस्ती पथकाला समृद्धी बायपासवर पुलाखालून जाताना दिसून आला। त्याला थांबवून विचारपूस केली असता विना पास परवाना रेती मिळून आली। यावेळी पोलीस अंमलदार नितेश लोखंडे, चालक इस्माईल शेख यांनी MH27BX0746 या वाहनाची पाहणी केली असता टिप्परचे आत डाल्यामध्ये अंदाजे 3 ब्रास काळी रेती मिळून आली। सदर काळी रेती वाहतुकीबाबत रॉयल्टी पास परवाना विचारले असता नसल्याचे सांगितले। तसेच सदर वाळू भरून असलेल्या टिप्परची देखरेख करिता पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH32S0611 किंमत अंदाजे 5 लाख तर वाळूची 3 ब्रास किंमत 18,000 असा 20,18,000चा मुद्देमाल आरोपीकडून मौक्यावर मिळून आल्याने घटनास्थळी पंच नीरज सुरेश तुरके वय 42 वर्षे राहणार विरूळ याच्या समक्ष पंचनामा करीत आरोपी वाहन चालक प्रकाश विनायक काळे वय 40 वर्ष राहणार वडगाव पांडे तालुका आर्वी, नितीन रत्नाकर सहारे वय 40 वर्ष राहणार सालफळ तालुका आर्वी, अक्षय अजाब खडसे वय 28 राहणार सालफळ, अजय भावराव चुटे वय 40 वर्षे राहणार पुलगाव, विक्की किसनराव भिवणारे वय 22 वर्षे राहणार मारडा तालुका आर्वी या सर्व आरोपी विरोधात कलम 303 भारतीय न्याय संहितासह कलमान्वये सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 3 प्रमाणे तसेच कलम 48 महसूल महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम कलम 421 खाणी व खनिजे विकास नियम कायदा 1957 विकास नियमन कायद्याप्रमाणे पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला। पुरोगामी टीव्ही न्यूज वर्धा।